नमस्कार, मी डॉक्टर दीपांजली। आज आपण स्ट्रोक किंवा अर्धांगवायू म्हणजे काय आणि त्याचा आपल्या शरीरावरती काय धोका होतो आणि तो धोका कोणामध्ये जास्त आढळून येतो हे आपण पाहणार आहोत। तर स्ट्रोक किंवा अर्धांगवायू म्हणजे बेसिकली मेंदूच्या ठराविक भागाला रक्तपुरवठा न होणे किंवा रक्तपुरवठ्यामध्ये अडथळा येणे। मेंदूच्या ठराविक भागाला जाणारी रक्तवाहिनी जर का त्यामध्ये गुठळी झाली आणि रक्तपुरवठा बंद पडला किंवा रक्तवाहिनी फुटली तर त्या ठिकाणी रक्तपुरवठा खंडित होतो। जसे शहराच्या एखाद्या भागाला वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर शहरातील कार्य विस्कळीत होतात किंवा बंद पडतात, तसंच हे आपल्या मेंदूमध्ये सुद्धा घडत असतं। त्या ठिकाणी रक्तपुरवठा बंद झाल्यामुळे मेंदूतली कार्य सुद्धा कमी होऊन जातात। अर्धांगवायूचा धोका आपल्या शरीराला का असतो तर अर्धांगवायूमुळे मेंदूतल्या ठराविक पेशी ह्या जखमी होतात किंवा निकृष्ट होतात आणि त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येतात आणि ती लक्षणं काही काही वेळेला इतकी वाढतात की ती प्राणघातक किंवा जीवाला धोकादायक होऊ शकतात आणि म्हणून स्ट्रोक किंवा अर्धांगवायू याबद्दल आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे। हा धोका, स्ट्रोकचा धोका हा शक्यतो कोणामध्ये होतो तर ज्यांच्यामध्ये व्यसने आहेत, धूम्रपान किंवा दारू, त्याच्यानंतर मधुमेह, बीपी किंवा हाय कोलेस्ट्रॉल आणि ज्यांच्या घरांमध्ये स्ट्रोकची हिस्ट्री म्हणजे स्ट्रोकची फॅमिली हिस्ट्री आहे, म्हणजे पिढ्यानपिढ्या स्ट्रोक घडत आहेत, अशा कुटुंबांमध्ये स्ट्रोकचा धोका हा जास्त असतो। तर त्यासाठीच आपल्याला हा स्ट्रोक म्हणजे काय आणि त्याचा धोका काय होतो आणि तो कोणामध्ये जास्त असतो हे माहीत करून घेणं अत्यंत गरजेचं आहे।